नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे दमा, ॲलर्जी आणि आयुर्वेद। यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी। आपण सरांचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। सरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्वेद विद्या पारंगत आहेत। 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत। श्री विश्वाती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात। याबरोबरीनच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वार्शी येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात। कॅन्सर वंध्यत्व, हृदयरोग गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस या व इतर अशा अनेक आजारांवरती उपचारांमध्ये ते विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे त्यांनी आणि विशेष उपचार तज्ञ म्हणून ते मानले जातात। खरं तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते दमा, ॲलर्जी आणि आयुर्वेद याबद्दल। सर, खरं तर दमा म्हटलं की दम्याचे अनेक प्रकार वगैरे आपल्या समोर दिसतात किंवा ज्यांना खूप श्वासोच्छ्वास करण्यासाठी त्रास येतो असे दम्याचे रुग्ण देखील आपल्या डोळ्यासमोर येत असतात। पण मुळातच दमा कशाला म्हटलं पाहिजे हे जरा सांगा ना। बरोबर आहे। कसं आहे, दम लागणं हे लक्षण जे आहे ते अनेक आजारामध्ये येऊ शकतं। स्थूल माणूस आहे त्याच्यात हा प्रकार घडू शकतो, मूळव्याध झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून दम लागू शकतो, ॲलर्जीमुळे दम लागू शकतो, दम्यामुळे दम लागू शकतो, हृदयाशी संबंधित काही आजार असेल तरी दम लागू शकतो, बऱ्याच गोष्टींची डेफिशियन्सी झाल्यानंतर दम लागू शकतो, खूप कष्ट झाले तरी दम लागू शकतो, यकृतामध्ये काही आजार झाले तरी दम लागू शकतो। पण मुख्य दमा असं म्हटलं की आपण ज्याला अस्थमा म्हणतो त्याचं स्वरूप जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे। समजा एखाद्या तळ्याच्या जवळ आपलं मातीचं घर आहे आणि जर आपण त्या ठिकाणी राहत असू आणि घरची ओल काढायची म्हटली तर तिथे किती मुरुम टाकला, सिमेंट लावलं तर ती ओल पुन्हा येते। त्याचं कारण काय, तळ्यातलं पाणी जे आहे ते पर्क्युलेट होतं, हळूहळू केशाकर्षणाने तिथे येत असतं। तर आपल्या शरीरातला दमा हा असा आहे, फुफ्फुसामध्ये ही आलेली ओल जी आहे कफाची त्याच्यामुळे आपल्याला दम लागत असतो। तर ह्यावेळेला करायला काय पाहिजे, ते तळ जे आहे त्यातलं पाणी उपसायला पाहिजे, तिथं मुरुम टाकायला पाहिजे, तिथं उन्हाचा परिणाम जो आहे तो आणायला पाहिजे, तर घरची ओल जाणार आहे। तसं फुफ्फुसामध्ये मॅनिफेस्ट झालेला हा जो दमा आहे त्याचं तळ कुठं आहे जर बघितलं तर आमाशय किंवा जठर त्याचं तळ आहे। आणि त्या आमाशयावरती जर तुम्ही काम केलं तर फुफ्फुसातला कफ जो आहे तो कमी व्हायला लागतो, तिथं जो कफ आहे तो कमी व्हायला लागतो। आणि म्हणून वमन आणि विरेचन असे दोन पंचकर्माचे भाग करून जर आपण जठराची आणि ग्रहणी या अवयवाची शुद्धी केली तर दमा कायमस्वरूपी जात असतो। अनुवंशिक दमा सुद्धा आहे, अशापासून कमी करता येतो आणि सर्दीच्या स्वरूपात थोडासा तो राहतो आणि पुढच्या पिढीमध्ये तोही निघून जातो। तर हा जर भाग लक्षात घेतला तर आजाराचं व्यक्तिकरण कुठं आहे, उत्पत्ती स्थान कुठं आहे आणि संचारी स्थान कोणतं आहे हे प्रत्येक आजाराच्या बाबतीत वैद्य विचार करत असतो। दम्याला तर तो क्लासिकली करायला लागतो। सर, दम्याची कारणंही अनेक असतात हे आपल्याला माहितीच आहे, त्यामध्ये काही कारणं तुम्ही सांगितली आहेत, पण या बरोबरीने जर आपण सविस्तर या कारणांची माहिती करून घेऊया का? हां, कसं होतं, लहानपणी प्रकृती रोड असताना सुद्धा कफाचे पदार्थ जास्ती खाणं, जड पदार्थ जास्ती खाणं, खूप थंड पदार्थ खाणं, खूप चिकट पदार्थ खाणं, विरुद्धासन म्हणजे आईस्क्रीम सारखे पदार्थ, फ्रूट सॅलड सारखे पदार्थ, शिखरणी सारखे पदार्थ, शिखरणीमध्ये चमचा घालून काढला तर त्याच्यात तारा येतात नुसत्या, तर हा शरीरातला कफ बिघडवणारा प्रकार आहे। आणि जेवढा स्त्यान पिच्छल किंवा चिकट कफ असेल तेवढा दम्याचा त्रास जास्ती होतो। बऱ्याच वेळेला सर्दी हे त्याचं कारण असतं, बऱ्याच वेळा ॲलर्जी हे कारण असतं आणि स्थूलपणा वगैरे ही जी कारणं सांगितली त्याचं जे अन्न आहे ते दम्याला सुद्धा उपयोगी पडत असतं दमा उत्पन्न होण्यासाठी। धूळ आहे, ॲलर्जी आहे, वेगवेगळे सेंट्स आहेत, याचा बऱ्याच लोकांना परिणाम येत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून दमा लागतो। तर हे सगळं लक्षात घेऊन वैद्य पहिल्यांदा शहानिशा करतो की कोणत्या कारणामुळे त्याला दमा झालेला आहे आणि नंतर संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम म्हणजे काय, क्रियायोग म्हणजे काय, ट्रीटमेंट, चिकित्सा, निदान परिवर्जन म्हणजे कोणत्याही आजाराची चिकित्सा करत असताना त्याचं निदान किंवा कारण पहिल्यांदा काढून टाकणं महत्वाचं आहे। बादली भरतीये, पाण्याने नळ पडतोय वरून आणि तुम्ही बादलीचं पाणी किती काढत बसला तरी नळ जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत ती बादली भरतच राहणार आहे। तसंच आहे प्रत्येक आजाराचं। भजी खाताय, भेळ खाताय आणि आम्लपित्तासाठी लोकांच्याकडे औषध घेताय किंवा अँटासिड घेताय तर कधीच ही चक्र हे थांबणार नाहीये। भजीवालाही खुश, तुम्ही खुश, डॉक्टरही खुश, पण तुमचा आजार कधी जाणार नाही। सर, खरं तर तुम्ही जसं म्हणालात की ॲलर्जीमुळे दमा असतो किंवा कुठलंही आपण विरुद्ध अन्न खाल्लं तरी दमा होत असतो, पण हा दमा हा बरा होणारा असतो का? कारण दमा हा आपला कायमच्याच मागे लागला आहे, तो आपल्याला दमवून सोडतो
असं बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं. सर, आपण ह्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, उत्पन्न झालेल्या प्रत्येक गोष्टीला नाश आहे, तसा दम्याला सुद्धा नाश असतो. अनुवंशिकता असेल, नंतर तुमच्या स्वतःच्या चुकीच्या कर्तृत्वाने तो आलेला असेल, तर त्याला उत्तर जे आहे त्याच्यामध्ये थोडासा फार 20% फरक पडू शकतो. पण दमा आहे आणि त्याचा त्रास कमी झालेला आहे आणि त्याचा आता फारसा मला काही त्रास नाही आणि माझं जीवन सुकर आहे असं नक्की होतं. आणि वेगवेगळे हे ॲलर्जीचे दमे वगैरे जे आहेत, बालदमे जे आहेत, ते तर पूर्णतः जात असतात. म्हणजे लोकांनी त्याच्याशी काही मनामध्ये किंतु सुद्धा पाळू नये. अगदीच म्हटलं तर माणूस मेल्यानंतर तरी दमा संपतोच ना त्याचा, नाही का? म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, पण अशा पद्धतीने दमा नष्ट करणं हे काही वैद्याचं काम नाहीये. तर ते आपण आपल्या हिशोबाने जर लक्षात घेतलं तर खाणं पिणं वागणं, औषधं, पंचकर्म, रक्तमोक्षणाचा वापर आणि काही रसायनांचा वापर, म्हणजे सकाळी च्यवनप्राशसारखी औषधं घेणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं, ह्यांनी निश्चित आणि निश्चित याच्यामध्ये फायदा होतो आणि दमा हा 100% बरा होऊ शकत असतो, याच्यावर कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच. सर, जेव्हा लहान मुलांचा दमा होतो आहे असं म्हटलं जातं, म्हणजे लहान मुलांना अशी काही लक्षणं दिसून येतात की त्याच्यामुळे जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ह्याला दम्याचा त्रास सुरू आहे आणि एकदम आपल्या मुलाला काहीतरी झालं आहे आणि पॅनिक होऊन त्या लहान मुलाचे पालक ते पंप जे असतात ते सुरू करत असतात. तर सर, ते योग्य आहे का? त्याऐवजी आपण आयुर्वेदाकडे वळलो तर आपल्याकडे एक चांगला उपाय आपल्याला मिळू शकतो? नक्की आधी मिळू शकतो. कसं आहे माहिती आहे, डॉक्टर किंवा वैद्य काहीतरी म्हणतोय की ते बाबा वाक्य प्रमाणम असं धरलं जातं आणि ते खरं सुद्धा असतं. पण प्रत्येक वेळेला डॉक्टर हा कसा असावा हे सांगताना दक्ष तीर्थार्थशास्त्राती दृष्टकर्मा शुचिर्भिषक, ह्याच्यातला शुची हा जो गुण आहे तो मनाचाही पाहिजे आणि शुची हा गुण जो आहे तो शरीराचाही पाहिजे. म्हणजे शुद्धता, पावित्र्य. तर मनाचं पावित्र्य असलेला माणूस कधीही डॉक्टर असं सांगणार नाही की तुमच्या मुलाला बालदमा आहे, भले तो असला तरी तो वेगळ्या भाषेने सांगेल. पोपटाने पाय ताणलेले आहेत, पंख हलवत नाही, श्वास घेत नाही, असं बिरबलासारखं तो उत्तर देईल. एकदम जो माणूस असं सांगतो की बालदमा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा 80% त्याचा व्यवसायाचा भाग त्याच्या डोकावत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि 20% तसंच असण्याची शक्यता असते. पण लोक, तुम्ही हे लक्षात घ्या की लहान मुलाचं वय हे कफाचं वय आहे आणि कफाच्या वयामध्ये अग्निमांद्य असतं आणि कफ जास्ती उत्पन्न होत असतो. तुमच्या मुलांना ॲडिनोइड्स नावाच्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्यांनाच लहानपणी असतात. वय वर्ष 12 पर्यंत हळूहळू बारीक होऊन नष्ट होत असतात. मुलांचं दाताचं आरोग्य जर चांगलं पाळलं गेलं आणि त्याचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं तर त्याच्या नाकात सर्दी होत नाही, सर्दीची पोस्ट नेझल ड्रीप मागं पडत नाही, फुफ्फुसावरती कफ पडत नाही आणि दम्याची लक्षणं येत नाहीत. तर मुलाला भूक लागल्याशिवाय तुम्ही जेवायला देऊ नका, त्याला खा पी बाबा असं मागं लागू नका. 1.5-2 दिवसात तो आपोआपच जेवायला लागेल आणि त्याला हा असला त्रास काही होणार नाही. लेहन विधी, आयुर्वेदातले जे लहान मुलांचे संस्कार आहेत ते करा. कडू अन्न, तुरट अन्न, तिखट अन्न जे आहे त्याच्या जेवणामध्ये 16 वर्षापर्यंत ठेवा. तर तुम्हाला बालदमा या गोष्टीची भीतीच वाटू नये आणि जरूर आणि जरूर तुम्ही जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी सल्ला घ्या. तर तो दमा नाही, बालदमा नाही असं तुमच्या लक्षात येईल आणि पंप लावण्याची किंवा घेण्याची त्याला आवश्यकता पडणार नाही. सर, म्हणजे अनुवंशिकतेने जो येणारा दमा असतो त्या मुलापर्यंत, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी लग्न झालं की पहिल्यांदा लग्न लवकर व्हायला पाहिजे. 25 तत्ववर्षे पुमान नारी तू षोडशे असं सूत्र आहे. 16 वर्षाची मुलगी आणि 25 वर्षाचा मुलगा ह्यांची लग्न व्हावीत असं सांगितलेले आहे. पण करिअर 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 असं म्हणून कसलं करिअर ज्याच्यामध्ये मुलं आपली व्यवस्थित नाही जन्माला येत आणि आपलं जे मूल उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी यावेळेला मार खायला लागते, अशा जर लग्न झाली तर तुम्हाला मुलंच पहिले होणार नाही. झाले जर आजारी असतील तुमची तर तुमचं म्हातारपण किंवा तरुणपण हे सुखाने जाईल का हो? करिअरला महत्व द्या. पोटासाठी पैसे कमवणं हे सगळ्यांनाच महत्वाचं आहे. सर्वे गुणा कांचन आश्रयांची असं जे म्हटलं जातं त्या हिशोबाने. पण त्याच्या किती आधी जायचं हे माणसाने ठरवायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बीजसंस्कार जवळच्या वैद्यांच्याकडे करून घ्या, पंचकर्म करून घ्या. तुमचं शरीर सक्षम आणि सुदृढ झालं, पंचकर्मांनी ते 4-5 वर्षाचं तरणं झालं की मग नंतर तुम्ही गर्भसंस्कार जे आहेत करायला लागा. म्हणजे तुमच्या मुलांना आजार उत्पन्न होणार नाही, तुमच्या शरीराचं ओव्हर ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग झाल्या कारणाने तुमचं आयुष्यही चांगलं जाईल. तर ह्या पद्धतीने विचार केला तर बालदम्याची शक्यताच उत्पन्न होणार नाही. आणि अनुवंशिकता तुमच्या शरीरामध्ये रक्तदाबाची असेल, मधुमेहाची असेल, इसबाची असेल, दम्याची असेल तर ती मोडून निघायला लागेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही वैद्याचा विचार तरी घ्या. आयुर्वेदातल्या कित्येक गोष्टींचा आत्ताच्या तरुण पिढीला आणि सुशिक्षित लोकांना काडीचाही गंध नाही आहे हे मी मुद्दामून तुम्हाला सांगतो. आणि आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याचं औषध, त्याच्या शास्त्राचा भाग काही नाही, इथपर्यंत लोकांची मजल असते. तर डॉक्टरांचं असं होतं तर सामान्य माणसाचं काय? आणि ही आयुर्वेदाची ही परंपरा आहे. आपण सकाळी उठल्यानंतर शाळेमध्ये रोज म्हणतो त्या परंपरांचा मला अभिमान आहे. आयुर्वेद ही परंपरा आहे. कुठं आहे अभिमान? आयुर्वेदाची जाणच नाही, आपल्या परंपरेची जाण नाहीये. ती करून घ्या तर दम्याची उत्तरं नव्हे, तुमच्या आयुष्याची उत्तरं तुम्हाला मिळायला लागतील.
नक्कीच. किती छान सांगत आहात सर तुम्ही. ते मला असं वाटतं की बऱ्याचशा जणांना याचा फायदा होणार आहे. जेव्हा दम्याची सुरुवात होतच असते आणि आता समजा काही काही लोक आहेत ज्यांना बालदम्याचा त्रास होऊनही ते तरुण वयामध्ये ते गेलेले आहेत, अशा वेळी आपण त्या दम्यावरती काही औषधांनी उपचार करू शकतो का? आयुर्वेद शास्त्र काय सांगतं? बरोबर आहे. कसं आहे, कोणत्याही गोष्टीच्या ठिकाणी वैगुण्य झाल्याशिवाय दोष कधी अटॅक करत नाही. तुमच्या फुफ्फुसामध्ये, जठरामध्ये लो व्हायटॅलिटी टिश्यू तयार झालं तरच आजाराचा अटॅक जो आहे तो होऊ शकतो. हे जर लक्षात घेतलं तर प्राणायाम करणं, च्यवनप्रासारखं औषध घेणं, सीतोपलादी चूर्णासारखं चूर्ण घेणं, आंबट पदार्थ आणि फळं ही कमी करणं. लोकांना हल्ली कसं झालं, सुबत्ता वाढलेली आहे. एखाद दुसरं मूल असतं. पूर्वीच्या काळासारखी परिस्थिती आता नाहीये. त्यामुळे सगळ्यांच्याकडे पैसा बऱ्यापैकी असतो. तर फळं आणून खाणं, फळं खायला देणं, असं म्हटलं की काय होतं, त्यांना आपण आरोग्याची काळजी घेतो असं वाटतं. पण 9 वर्षापर्यंतच्या मुलांचं वय हे कफाचं असल्या कारणानं आंबट गोड अशी फळं असतात. वृद्धी समानही सर्वेषां विपरीत ही विपर्यया, या न्यायाने त्या मुलांच्या शरीरातला कफ वाढायला लागतो आणि त्यांचे आजार पण वाढतात. तर 3-4 महिन्याचं मूल आहे, तोंडाच्या बोळक्यात दात सुद्धा नाहीये आणि अशा वेळी इडली खायला घालणं, केळीचा लगदा खायला घालणं, चिकू खायला घालणं, असं लोक करतात आणि बरेच डॉक्टर त्याचा सल्ला देतात. आणि ते युरोपियन स्टँडर्ड जे आहे ते आपल्या मुलांना लावलं जातं आणि आपल्या मुलांना कफ होतो. जे वैद्य किंवा डॉक्टर आहेत त्यांची वय जर 40-45च्या पुढे गेली असतील तर त्यांना हा अनुभव असतो आणि ते हे पदार्थ खाऊ नका असं म्हणतात, कारण कफानी कफ वाढतो आणि मग सर्दी खोकला होऊ शकतं. तर लहान मुलांना कसं जेवायला घालायला याच्यासाठी कश्यप संहिता नावाचा बालरोगाचा पेडियाट्रिकचा ग्रंथ आहे. तर तो भारतीय डॉक्टरांनी आणि वैद्यांनी आणि सामान्य माणसांनी वाचायला पाहिजे. तर तुमच्या असं नक्की लक्षात येईल की बऱ्याचशा आजारांची कारणं आणि दम्याची कारणं जी आहेत ती आपण आपोआपच टाळू शकतो. तर ह्या हिशोबाने त्यांचं खाणं पिणं वागणं बघणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे असे काही कार्यक्रमांमध्ये आपल्याला समजलं की लहान मुलांना आपण नेमकं काय खायला दिलं पाहिजे, काय खायला देऊ नये. जर आपण ती गोष्ट कटाक्षाने पाळली तर मात्र आपण त्यांचं जे पुढील असणारं जे आरोग्य आहे ते मात्र सुरुवातीपासूनच सुदृढतेकडे वाटचाल करू देऊ शकतो. बऱ्याच गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती दमा, ॲलर्जी आणि आयुर्वेद याबद्दल. आज आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला दम्याबद्दल सगळी माहिती सांगितली आहे, पण मुळातच जेव्हा आपल्याला सर्दी खोकल्याचा किंवा पडशाचा जेव्हा त्रास होतो आणि जसं आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर हमखास या गोष्टी मुलांना होतच असतात. अशा वेळी अँटीबायोटिक्स न घेता किंवा ॲलोपॅथीची औषधं न घेता आपण आयुर्वेद शास्त्रानुसार त्यांची जी सर्दी आहे ती कशी बरी करू शकतो, नाही तर मग ती दम्याकडे वाटचाल करणारी ठरू शकते. बरोबर आहे. कसं आहे, आता स्वाईन फ्लू सारखा आजार आहे, इबोला सारखी नवीन इन्फेक्शन्स येतात, तर ह्याच्यामध्ये आपली इम्युनो सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे जास्त गरजेचं असतं. तर कोणताहीच आजार उत्पन्न झाला, पूर्वीच्या काळी प्लेगची वगैरे साथ यायची आणि प्रेत उचलण्यात तरुण मंडळी एवढी गर्क असायची की त्यांना जेवायला मिळायचं नाही. आणि मग नंतर काही वैद्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांनी जेवलेलेच नाही आहेत, 2-2 दिवस उपाशी आहेत, अशा लोकांना प्लेगची लागण झाली नाही, म्हणजे त्यांच्या पोटातली भूक तेवत राहिली आणि त्यांना इन्फेक्शन झाली नाही. तर लोक, तुम्ही एक लक्षात घ्या, कोणताही आजार आपल्याला येतोय किंवा अटॅक करतोय असं झालं की पहिल्यांदा आपण अन्न आपलं बंद करायला पाहिजे आणि लंघन करायला पाहिजे. लंघनम परमौषधम हे पहिलं सूत्र आहे. त्यामुळे कोणतंही इन्फेक्टिव्ह असं डिसीज ज्यावेळेला आपल्यावरती अटॅक करत असतो त्यावेळेला खूप खास आधुनिक शास्त्र सांगतं, परंतु आयुर्वेद उलट म्हणतो की तुमच्या शरीरातली भूक जी आहे ती तुम्ही व्यवस्थित क्षमता त्याची जागृत ठेवा. असं ठेवलं तरी इन्फेक्शनला माणसं प्रोन होत नाही. शरीरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं ग्लायकॉलिसिसचं रूपांतर पुन्हा पॉलिसॅक्राइड आणि डायसॅक्राइड आणि साखरेमध्ये होऊन शरीर ते वापरू शकतं अशी सिस्टीम आपल्या लिव्हरमध्ये परमेश्वराने दिलेली आहे. त्याच्यावरती जास्ती कल ठेवायला पाहिजे. पाणी उकळून गार केलेलं घ्यायला पाहिजे. शुद्ध हवेमध्ये प्राणायामासारखे प्रकार केले जायला पाहिजेत. याच्याबरोबर ज्यावेळेला ऋतुसंधी काळ असतो, म्हणजे पहिला ऋतू संपून दुसरा लागतो, त्यावेळेला असं म्हटलेलं की असात म्हणजे आहे रोगा हा स्युः सहसा त्यागशीलनाथ. पहिल्या ऋतूची चर्या जी आहे ती हळूहळू सोडायची आणि नवीनची हळूहळू धरायची. असं जर केलं नाही तर मग हे मधले असे आजार उत्पन्न होत असतात. तर त्यासाठी सीतोपलादी चूर्ण आहे, त्रिभुवन कीर्तीसारखं औषध आहे किंवा महासुदर्शन चूर्ण आहे, हे जवळच्या वैद्याच्या सहाय्याने आपण वापरायला पाहिजे. तर मोठी औषधं घ्यायची गरजच पडत नाही. छाती, पोट, पाठ त्या लहान मुलाला स्टोव्हपाशी बसवायचं किंवा शेगडीपाशी बसवायचं
गॅसच्या आणि त्याला उघडं करून संपूर्ण अंगाला त्याला फक्त हे शेकून जरी घेतलं ना तरी सर्दी ताप पडसं खोकला पुढे होत नाही, कारण व्हॅस्क्युलॅरिटी वाढते, रक्ताचं संचरण वाढतं, कारण इन्फेक्शनला शरीर प्रोन होत नाही आणि सर्दी पडसं खोकल्याचा अटॅक येत नाही. ह्याच्या बरोबरीने 2 ते 3 दिवस मध्ये गेले लंघन करून की नाकामध्ये षडबिंदू तेलासारखं तेल टाकलं तर सर्दी ही पुढे वाढत नाही, पोस्ट नेझल ड्रीप उत्पन्न होत नाही, टॉन्सिल सुजत नाही, कानाचा त्रास होत नाही आणि फुफ्फुसाकडे तर ते इन्फेक्शन जाऊ शकत नाही. तर एवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या जवळच्या वैद्याचा आधार घेऊन तरी होऊ शकतं. नक्कीच. आता सर आपण वळूया की ॲलर्जीकडे, कारण ॲलर्जीमुळे देखील दम्याचे अटॅक येऊ शकतात. तर मुळातच ही ॲलर्जी जी आहे ती आपण कशाला म्हटली पाहिजे आणि नेमकं काय त्याच्यासाठी आपल्याला करता येऊ शकतं? कसं आहे, ॲलर्जीचा विचार आयुर्वेदाचा असात्मता ह्या पद्धतीने आहे, पण आधुनिक शास्त्र ज्याला ॲलर्जी म्हणतो ना ते म्हणायला आम्ही वैद्य लोक काही तयार नाहीये. म्हणजे असं आहे की एनिथिंग इन्क्लुडिंग द सन अंडर द सन कॅन कॉज ॲलर्जी असं म्हटलं जातं. ते सूर्य आणि सूर्याच्या खालच्या प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी निघू शकते आणि मग त्याच्यात पाण्याची ॲलर्जी, खडूची ॲलर्जी, ह्याची ॲलर्जी असं होऊन त्या माणसाचं जीवन बेजार होतं 48 ॲलर्जी निघून. तर लोक तुम्हाला एक मी उदाहरण देतो की समजा एक 25 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला धुळीचा त्रास होतोय आणि त्याला दमा लागला आणि ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस झाला. तर 25 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात धूळ नव्हती का तो माणूस नव्हता या जगावरती, होताच ना. मग त्याला त्यावेळेला त्रास होत नव्हता, आता का त्रास होतोय? तर त्याच्या शरीरात असे बदल झाले की बाहेरची धूळ जी आहे ती त्याला आता सोसत नाहीये, त्याला अर्जिनिन म्हणतात. तर ह्या वेळेला व्हायला काय पाहिजे, त्याच्या शरीरातला बदल काढायला पाहिजे. तर तो माणूस आहे, धूळ आहे, पण दमा नाही आणि ॲलर्जी नाही असं होऊ शकतं. हा बदल काढण्याकडे आयुर्वेदाची प्रवृत्ती आहे. तो पदार्थ टाळणार, धूळ कशी टाळणार तुम्ही, मातीचा संपर्क कसा टाळणार तुम्ही भारतात राहून, तर हे शक्य नाहीये. तर जवळच्या वैद्याकडनं ती ॲलर्जी आहे. आता पित्त प्रकृतीचा माणूस आणि त्याला बिब्बा उठतो, ही ॲलर्जी आयुर्वेदी मान्य करतो. एखाद्या व्यक्तीला पित्त प्रकृती आहे, एक्झिमा झाला, शेंगदाणे खाल्ले की खाजायला लागलं, पोहे खाल्ले की खाजायला लागलं, बटाटा वांग्यानं खाज सुटली, आम्ही ऍक्सेप्ट करतो, कारण त्याच्या शरीरातली जी धातू परंपरा आहे ती त्याच्यामुळे खराब होते आणि त्यामुळे तो आजारी पडतो. पण अशा काही ॲलर्जी सोडून बाकीच्या सूडो ॲलर्जी आहेत खोट्या, त्या तरी तुम्ही तपासून घ्यायला पाहिजे वैद्याकडे जाऊन आणि त्याची शहानिशा करून त्याची उत्तरं काढायला पाहिजे. तर भल्ला तक असो, दशमूळ काढ्याचा बस्ती देणं आणि त्याच्याबरोबरती बृहदहरिद्राखंड आणि वातगजांकुश ही 4 औषधं अशी आहेत की जवळजवळ 95% ॲलर्जीचे रुग्ण या 4 औषधांनी बरे होतात. जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. नक्कीच सर. जेव्हा ही दमा किंवा ॲलर्जीकडे आपलं शरीर आहे ते झुकू लागलं असतं त्या मुळातच काही पथ्य पाळणं हे आवश्यक असतं. मग ती पथ्य आहारातली असो नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामधली असो, नेमकी कोणती पथ्य पाळली पाहिजे? हा खूप सुंदर प्रश्न विचारला शिल्पाजी तुम्ही. कारण कसं आहे, आपल्या अन्न संस्थेशी संबंधित कोणताही भाग असू दे, पचन संस्थेची किंवा दम्याशी म्हणजे हृदय फुफ्फुस वगैरेशी संबंधित कोणताही आजार असू दे, आयुर्वेदाने एक साधं सूत्र सांगितलेलं आहे, तुम्ही त्याचा वापर करून बघा की संध्याकाळचं जेवण बंद करायचं आणि त्यावेळी फक्त गाईचं ताजं दूध प्यायचं किंवा साळीच्या लाह्या खायच्या आणि दुपारी एकदा फक्त षडरसात्मक आहार घ्यायचा. तर एक भुक्त राहिलं ना तर दम्याचे, खोकल्याचे, हृदयाशी संबंधित, हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित, हृदयाच्या झडपांशी संबंधित आणि जठराशी संबंधित, पोटाशी संबंधित 90% आजार हे फक्त त्या एका जेवणाने नष्ट होतात. कारण एकदा जेवलेल्याची जी ताकद आहे ती शरीराला पुरते, दुसऱ्या वेळेचं जेवण पचवायची जी ताकद आहे ते शरीरातल्या आजार काढण्यासाठी वापरून घेतं आणि त्यामुळे व्हायटल ऑर्गनचं रक्षण होतं. हृदयाचं रक्षण झालं की मेंदू आणि किडनीचं आपोआप रक्षण व्हायला लागतं, फिल्ट्रेशनचं काम कमी करायला लागतं किडनीला, तिचं आरोग्य सक्षम होतं. आणि त्यामुळे यज्ञपुरुष अध्यायामध्ये चरक संहितेमध्ये चरक ऋषींनी 40 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीने एकदा जर जेवलं तर कोणता डॉक्टरही त्याला लागत नाही आणि वैद्य लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि याचा निश्चित परिणाम तुम्ही 40 पुढच्या लोकांनी करून बघा. एनर्जी लेवल तुमची वाढेल, इफिशियन्सी वाढेल आणि तुमच्या लक्षात येईल की इफिशियन्सी इज एन्जॉयमेंट ऑफ लाईफ. तुमची इफिशियन्सी वाढल्यावर तुम्ही आयुष्य चांगलं एन्जॉय करू शकता. तर हे करून बघण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच. आणि एकदाच जेवायचं म्हणजे ते जेवण असतं ते दुपारचं असणे आवश्यक आहे, नाहीतर हल्ली त्याचा उलट अर्थ घेतला जातो की दिवसभर उपाशी राहून आपण रात्री जेवलं तरी चालण्यासारखं आहे. तर असं काही नाहीये, तर आपण दुपारी जेवायचं असतं. सर, दम्याच्या जे पेशंट आहेत त्यांनी ही पथ्य घेतलीच पाहिजे, पण अशी काही औषधी आयुर्वेदामध्ये सांगितली आहे की त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. नेमकी ती औषधीत कोणती? आपण काही हिरव्या वनस्पती आणलेल्या आहेत, त्या माझ्या मते आपण थोड्या बघूया का? हो, बघूया सर. तर याच्यामध्ये एक इथं भारंगी नावाची वनस्पती मी आणलेली आहे. ही पूर्वीच्या काळी भारंगी नावाची भाजी असायची. तर हे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मिळतं, माथेरानला मिळतं, लोणावळा खंडाळ्याला मिळतं, मुळशीच्या जंगलामध्ये मिळतं, सिंहगडला मिळतं, सगळीकडे ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीच्या पानांची भाजी जी आहे ती कडसर असते, त्यामुळे मुगाची डाळ ह्याच्यात ओली करून घालायची
आणि तुपावरती परतून ही भाजी घ्यायची तर उत्तम पद्धतीने दम्यासाठी याचा उपयोग होतो. या वनस्पतीची खासियत अशी की या वनस्पतीचं मूळ जर उपटून बघितलं तर फुफ्फुसासारखा याला आकार असतो. तर फुफ्फुसावरती गामितो पुरुषोम लक्षिमिता सिद्धांतानुसार या वनस्पतीचा आहे. त्याच्यासाठी या वनस्पतीचा काढा जो आहे तो खूप उपयोगी पडतो. दुसरी एक वनस्पती आहे इथे, ती रिंगणी, काटे रिंगणी नावाची वनस्पती आहे. तिला दुस्पर्शा म्हणजे जिचा स्पर्श जो आहे तो दुःखकारक आहे असा आहे, कारण हिला काटे आहेत. इतकं गोंडस आणि सुरेख नाव त्यांनी दिलेलं आहे या वनस्पतीला. तर याच्या मुळाला याच्यापासून रिंगणं तयार करायचे पूर्वीच्या काळी आणि लहान मूल ते रिंगणं तोंडात धरून चोखायचं आणि त्यामुळे त्याचे दात चांगले यायचे आणि इन्फेक्शन्स व्हायचे नाही. तर त्याच्यासाठी रिंगणी कल्प जे आहे ते दम्यासाठी, खोकल्यासाठी आणि सर्दीसाठी अप्रतिम उपयोगी औषध आहे. ह्याच्या पानाची भाजी करून जर खाल्ली गेली तर आपल्या लिपिड प्रोफाईल्स आहेत त्या नॉर्मल होतात. कोलेस्ट्रॉल नॉर्मल येतं यांनी, एलडीएल कोलेस्ट्रॉल यांनी कमी येतं, ट्रायग्लिसराईड कमी येतात. तर यकृताच्या आजारासाठी ही वनस्पती सुद्धा खूप उपयोगी आहे. आणखीन एका वनस्पतीचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला वापर करायला सांगतो, ती म्हणजे ही पुनर्नवा नावाची भाजी आहे आणि ह्याची भाजी सुद्धा वापरता येते. ह्याच्या पानांचा रस किंवा मुळांचा रस सुद्धा आपल्याला पोटामध्ये घेता येतो. तर फुफ्फुसाची सूज, हृदयाची सूज, हृदयामुळे आलेली सूज, फुफ्फुसामुळे आलेली सूज, ब्रॉन्किटिसिस आणि एम्फिझिमा नावाचे जे आजार आहेत ह्याच्यासाठी या वनस्पतीची भाजी उपयोगी पडते. पुनर्नवासं म्हणून जे आहे ते याच्या मुळापासूनच तयार केलेलं असतं, हे आपण वापरू शकतो. सर, आता ही जी हिरवी वनस्पती आहे ह्यांचा तर आपण वापर करू शकत असतो, पण अशी काही खास भाज्या आहेत आपल्या रोजच्या वापरातला की त्यांचा वापर केला तर आपलं ही ॲलर्जी आहे ती कमी येऊ शकते किंवा दम्याचा त्रास आपल्याला कमी येऊ शकतो, अशा कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत? पहिली सगळ्यात महत्त्वाची वनस्पती यासाठी आपल्याला जी सांगता येईल ते म्हणजे शेपूची भाजी अशी आहे. त्यानंतर ओल्या हळदीचं लोणचं करण्याची पूर्वीच्या काळी पद्धत होती. तर मोहरीचं तेल तयार करून केलेली ती गोष्ट उपयोगी पडते. रोहिश गवत नावाचं इथं मी गवत आणलेलं आहे. या रोहिश गवताचं सरबत तयार करून घेता येतं. गर्भस्राव वारंवार होणाऱ्या स्त्रियांना सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते आणि या वनस्पतीचं तेल जे आहे ते हुंगण्यासाठी वापरता येतं. ह्याच्या पानांचं सूप किंवा सांबार सुद्धा तयार करता येतं आणि ते दम्याच्या लोकांना वापरता येतं. याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती अशी भाजीच्या स्वरूपातली की जी दम्याच्या लोकांना उपयोगी पडू शकते आणि ती म्हणजे ही अडुळसा नावाची वनस्पती आहे. वासा असं हिला म्हणतात. वाजीदंत असं हिचं नाव आहे, म्हणजे घोड्याच्या दातासारखी याला फुलं येतात आणि याच्यात वासोसिन नावाचं एक द्रव्य असतं. ते ब्रॉन्कोडायलेटिंग म्हणजे श्वासाची जी नळी आहे, विंड पाईप, ती मोठी करणारी ही वनस्पती आहे. तर ह्याचा वापर जो आहे तो विड्याच्या पानावरती करता येतो किंवा ह्याची भाजी करून सुद्धा आपल्याला पोटात घेता येते. फार छान. म्हणजे खरं तर या सगळ्या वनस्पतीचा आहे त्याचा आपण वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील करू शकतो. सर, बऱ्याच वेळा जेव्हा दम्याचे काही पेशंट्स असतात तेव्हा त्यांना कडधान्य खाऊ नका वगैरे असं काही गोष्टी सुचवल्या जातात, यामागे काही हेतू असतो का ठराविक? बरोबर आहे. बरीच परीक्षणं केल्यानंतर असं लक्षात येतं की शाळेमधल्या मुलांना कृमी भरपूर असतात आणि त्याचं कारण जेव्हा बघितलं जातं त्यावेळेला आयुर्वेदामध्ये मटकी ही कृमी उत्पन्न करणारी म्हणून सांगितलेली आहे. तर मटकीची उसळ खाणारी मुलं आठवड्यातून 5-5 वेळा अशी आम्हाला आढळून आली. आणि विरूड जे आहे अशा पद्धतीचं हे सांगितलेलं, जे अर्धवट मध्ये म्हणजे धड बी नाही आणि धड झाड नाही असं म्हणजे स्प्राउट आहे किंवा कडधान्य आहे. तर ही ट्रान्झिट अवस्था असते ना ती आयुर्वेद कधी अशी वापरत नाही आणि त्याचा अनेक पद्धतीने वाईट परिणाम शरीरात येतो. त्यात व्हिटॅमिन्स किती आहेत, प्रोटीन किती आहेत ह्याच्यापेक्षा शरीर गेल्यानंतर त्याचा परिणाम काय येणार आहे. तर रक्तदृष्टीकर अशा या गोष्टी आहेत आणि कृमी उत्पन्न करतात. म्हणून आयुर्वेदाने कडधान्य जी आहे ती खाऊ नका म्हणून सांगितलेली आहे. आणि खायची असतील तर मोड न आणता भाजून त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरं आणि लसूण घालून ती खावीत आणि दिवसा खावीत म्हणून सांगितलेले आहे. तर हे नियम पाळले जात नाही, त्यामुळे दवाखाने जे असतात ते भरलेले आपल्याला आढळतात. तर लोक तुम्ही लक्षात घ्या, पोटात गुबारा करणारा कोणताही पदार्थ पोटालाही उपयोगी नाहीये, दम्यालाही उपयोगी नाही आणि हृदयालाही उपयोगी नाहीये. हार्ट अटॅक आलेल्या लोकांचं आदल्या दिवशीचं अन्न बघितलं तर ढोकळा, सुरळीची वडी, वडापाव, सामोसा, पुरणाची पोळी, वाटली डाळ असे पदार्थ असतात की ज्याच्यामुळे विदाह वाढतो रक्तातला आणि हृदयाचा झटका आलेला असतो. खरं तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात. त्या जर आपण टाळल्या तर नक्कीच आपण आरोग्य आपलं कसं सुदृढ राहू शकतो अधिक माहिती करून घेणारच आहोत. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती दमा, ॲलर्जी आणि आयुर्वेद याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद चमादग्नी. सरांनी आतापर्यंत आपल्याला बरीच माहिती करून दिली आहे, नेमकं आपण दम्यापासून कसं जपलं पाहिजे आपल्या लहान मुलांना. पण सर, जेव्हा आपण ॲलर्जीचा विचार करत आहोत तर ॲलर्जी आपल्याला कसली असू शकते? जसं तुम्ही म्हणाले धुळीची ॲलर्जी आहे किंवा कुठल्या तीव्र गंधाची ॲलर्जी आहे. पण सर, कधी कधी काही काही फुलांचा वास घेतल्यानंतर आपल्याला ॲलर्जी असते ती आपण टाळता येऊ शकतो. पण परफ्यूम
सारखं किंवा कुठल्या तरी घाणेरड्या वासांची एलर्जी आहे ती पूर्ण वातावरणात पसरली आहे, सर अशा वेळी आपण काय करायचं असतं, कारण त्याचा खरंच खूप त्रास होत असतो. बरोबर आहे. मातीतून उत्पन्न होणारे आजार असं आयुर्वेदाने 2 ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एक पांडुरोग अध्याय म्हणून आहे, तिथं मृद भक्षणजन्य पांडू, जे माती, पेन्सिल, खडू, अंगारा जास्ती खाल्ल्या कारणाने उत्पन्न होणारा एक प्रकारचा ॲनिमिया, रक्ताचा किंवा रसाशी संबंधित आजार असं एक स्वरूप आहे. आणि दुसरं उत्तरतंत्र म्हणून बालोपचारणी अध्याय म्हणून एक वाघबट संहितेमध्ये आलेला आहे. तिथं लहान मुलांच्या संबंधात आणि मातीच्या संबंधात काही वर्णन आलेलं आहे. तर माती म्हणजे काय असं जेव्हा आपण बघतो तेव्हा निसर्गात उडलेली कोणतीही धूळ असू दे, धूर असू दे, परफ्युम्स वगैरे हे ना वास आहे, म्हणजे गंध परमाणू आहेत, म्हणजे पृथ्वी मावत त्याच्यात आहे. तर ह्या सगळ्यामध्ये कोळिष्टक आहे, जुनं पुस्तक आहे, जुने कपडे आहेत, पलंगपोस झाडला तरी काही लोकांना दम लागतो. तर ह्या सगळ्या लोकांचा हा आजार हा मातीतून उत्पन्न होणारा आजार आहे. तर माती हा शब्द आयुर्वेद जिथं जिथं आलेला आहे तिथं त्याची ट्रीटमेंट बघताना काही वनस्पती आलेल्या आहेत. त्यामध्ये दारू हळद, आता दाखवलेली की भारंगी, शतावरी, मेषशृंगी, पुनर्नवा अशा त्या वनस्पती आहेत. तर यांचं चूर्ण जे आहे ते पोटामध्ये घेणं, त्याचं तेल जे आहे ते नाकामध्ये टाकणं, अंगाला लावणं आणि त्यांनी तयार केलेलं तूप जे आहे ते पोटात घेणं, असं जर केलं तर मग धुळीशी संबंधित ॲलर्जी, डस्टची जी आहे ती, पोलन ग्रेनची ॲलर्जी, वेगवेगळ्या पोलन ग्रेनची, धुरातून येणारी, पुन्हा परफ्युम्स आणि सेंटमधनं येणारी, ह्या सगळ्या ॲलर्जी पूर्णतः नष्ट होतात. पहिल्यांदा लघु वमन आणि लघुविरेचन असा उपक्रम करायचा, संध्याकाळचं जेवण बंद करायचं, ही आता सांगितली औषधं घ्यायची आणि त्याच्यावर श्वासकाश चिंतामणी म्हणून एक औषध आहे ते वापरायचं. त्याच्याबरोबर इथं जी वनस्पती आणलेली आहे मी आता, धोत्रा नावाची वनस्पती आहे, हिला कनक असं सुद्धा म्हणतात आणि शंकराला आता श्रावणी सोमवाराला ह्याची फुलं आणि फळं जी आहे ती अर्पण करतात. तर ह्या वनस्पतीमध्ये ॲट्रोपिन नावाचं जे द्रव्य आहे तसं आहे आणि कंजेशन जे कफ खूप आहे अशा वेळेला ही वनस्पती जी आहे ती कनकासह या पद्धतीने आयुर्वेदाने वापरलेली आहे. सोमास म्हणून दुसरी एक वनस्पती आहे, इफिड्रा व्हल्गॅरिस नावाची जी वनस्पती आहे त्यापासून केलेली. तर त्यात इफिड्रिन असतं, आधुनिक शास्त्र जे वापरतं ह्याच्यासाठी, दम्यासाठी. तर हा प्रकार जो आहे तो पूर्वीच्या काळापासून 3000 वर्षापासून आयुर्वेदीय लोक वापरतात इफिड्रिनचा आणि त्याचा परिणाम सुद्धा दम्यावरती येतो. अशा काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता ॲस्पिरिन ज्या वनस्पतीपासून काढलं गेलं त्या वनस्पतीला जलवेतस असं म्हणतात आणि पहिलं जे पेन किलर आहे ते म्हणजे ते ॲस्पिरिन आहे. तर वेदना स्थापन म्हणजे वेदना नष्ट करणाऱ्या गणामध्ये चरक संहितेमध्ये हे 5000 वर्षापूर्वी त्या ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे की ही वनस्पती वेदना असताना वापरा, की त्याच्यासाठी 350 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्राने शोध लावलेला आहे. म्हणजे भारतीय लोकांना हे माहीत नाही, आपल्या झोळीमध्ये किती मोठं दान टाकून ठेवलेलं आहे ऋषीमुनींनी, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही जर आम्हाला हे खरंच खूप छान भाषेमध्ये समजावून सांगत असाल तर आम्हाला या सोप्या भाषेमध्ये ज्या समजावून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लगेच कळतात आणि पचनी देखील पडतात. सर, जसं तुम्ही म्हणाल की हा सगळ्या औषधींचा वापर करून आपल्याला जी रोजच्या जीवनामध्ये येणारी असते ती ॲलर्जी आपण टाळू शकतो. पण मुळातच काही शिक्षकी पेशामधले लोक आहेत की त्यांना खडूचं काम करावंच लागतं, खडूची धूळ आहे ती त्यांच्या नाकामध्ये जातेच, किंवा मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना मातीत जावंच लागतं, त्यांना त्याची एलर्जी होते. अशा ज्या एलर्जी आहेत आणि ज्यांच्या आपल्याला रोज संपर्क येत असतो अशा वेळी काय केलं पाहिजे? आता जे सांगितलं तेच उत्तर आहे. खडू असू दे, सेंट असू दे, कोणताही असू दे, गंध परमाणू जो आहे तो पृथ्वी महाभूतच आहे. हे पोलन ग्रेन्स, खडूची पावडर, माती, धूळ, कोळिष्टक, हे सगळे जे वास येणारे गंधाची गोष्ट आहे ही जमिनीवरती पडली, सेडिमेंट झाली की त्याची माती तयार होते. कारण या सगळ्यांना औषध तेच आता जे मगाशी सांगितलं ते, आणि त्यांनी त्यांचा आधार पूर्णतः जातो. आता पाण्याची ॲलर्जी असलेल्या लोकांना पाण्याला जीवन असं म्हणतात, त्यांनी पाणी बंद करा म्हणायचं का? त्याला शक्य नाहीये. तर शरीरामध्ये असे बदल केले की त्यांना ती धुळीची ॲलर्जी वगैरे सगळी आहे ती निघून जाते आणि दमा तरी नाही असं दिसतं ना. तर त्या पद्धतीने मागे लागलं तर शिक्षकांना सुद्धा खडूची ॲलर्जी येणं हे शक्य नाहीये. तोंडाला मास्क लावून शिकवायची गरज पडणार नाहीये. बरोबर, कारण असे आपण बरेच जण बघत असतो. लोकांना मार्ग माहित नसतो, प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं आणि योजक असतं तर दुर्लभ. नक्कीच सर, जसं तुम्ही आम्हाला ॲलर्जी बद्दल सांगितलं आहे तर मला अजून एक असं विचारायचं वाटतं आपल्याला की दम्याचा जेव्हा अटॅक येतो तर तो अटॅक खूप सिव्हिअर असतो, त्याच्यासाठी पंप घ्यावा लागतो. मग तेव्हा असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये असं की इमर्जन्सी आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकत नाही, हे खरं आहे का? नाही, कसं आहे, प्रायः करोती अहोरात्रात कर्मादंडपी भेषजम असं एक वाघवट संहितेमध्ये सूत्र आहे. म्हणजे औषधांनी एका अहोरात्रीत काम करायला पाहिजे. दम्याचा अटॅक आलेला आहे आणि त्याला वैद्याकडे उत्तर नाही असं बिलकुल नाहीये.
मॅक्झिलरी लाईन म्हणून एक आपल्या काखेतून जाणारी खाली जी लाईन आहे त्याच्यावरती विद्ध कर्म आणि अग्निकर्म केलं की ऍट दॅट मोमेंट दम्याचा अटॅक स्टेटस ऍस्टॅमॅटिक मधला पेशंट जो आहे तो नॉर्मलला येऊ शकतो. छातीला लावायची यष्ट्यादी घृत नावाचं एक ते तूप आहे, त्याच्यामध्ये शेंदेलोण घालून जर छातीला शेकायला सुरुवात केली तर कफाचे लचके तुटायला लागतात आणि माणसाचा दम कमी येतो. बस्ती नावाची ट्रीटमेंट जी आहे ते तेलाचा बस्ती वाताचा अनुबंध आहे हे लक्षात घेऊन जर शौचाच्या मार्गाने एनिमिया केला की लगेच दम्याचा अटॅक जो आहे तो कमी यायला लागतो. खडी साखर जी आहे ती आणि आपलं नेहमीची जी हळद असते ओली हळद ही रुईच्या चिकामध्ये परतून घेऊन तोंडाखाली फक्त सबलिंगवल त्याचं चोखायला सुरुवात केली तरी ब्रॉन्कोडायलेटिंग ऍक्शन येते. सासोयऱ्या लप्पा म्हणजे पुष्कर मूळ नावाची वनस्पती आहे, ती जर सबलिंगवल ठेवली तर हृदयाचा दमा आणि हा ब्रॉन्कल अस्थमा एका मिनिटात कमी येत असतो. म्हणजे इंजेक्शन एवढी फास्ट याची ऍक्शन येत असते. नाकात टाकायची काही औषधं आहेत त्याचाही हा परिणाम येतो. श्वासाकल्प नावाचं अतिशय खारट एक औषध आहे, ते पाण्यातून 3 वेळा घेतलं एक चमचा तरी 2 ते 3 मिनिटांमध्ये अटॅक कमी येतो. तर लोकांची समजूत आहे की आयुर्वेदामध्ये आधुनिक शास्त्रासारखी पटकन गुण देणारी औषधं आहेत, तर हा पूर्णतः चुकीचा समज आहे आणि योग्य वैद्याकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. नक्कीच सर, जेव्हा बालदमा होत असतो किंवा तो जो दमा आहे तो तरुण वयामध्ये गेलेला असतो, तर समजा आपल्या आयुर्वेदिक चिकित्सेनुसार साधारणतः किती कालावधी लागतो की हा दमा पूर्णपणे बरा होण्यासाठी? कितीही जुना दमा असला ना तरी 3 ते 7 महिन्यामध्ये तर पूर्णतः निपात करता येत असतो. जेवणाची तयारी मगाशी सांगितली तसं एक वेळेला फक्त संध्याकाळी दूध प्यायचं, दुपारी जेवायचं, सगळं खातो पितो आणि बरं होतं असं कोणताही आजार नसतो. दमा तर तसा मुळीच नाहीये. त्यामुळे तुम्ही काही त्याग केल्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी मिळणार नाहीयेत. आणि हे आयुष्यभर तुम्ही एक वेळा जेवला तर उत्तमच आहे, म्हणजे आमची आणि तुमची पुन्हा भेटच होणार नाही. परंतु तुम्हाला नंतर जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. असं नाहीये की तुम्हाला कायमच पथ्य पाळायला लागणार आहे. पण पथ्य कशासाठी आहे? तुम्ही लवकर बरे व्हावेत आणि तुमचा आजार पूर्णतः समूळ निघावा, तुमच्या मुलाबाळांना तो लागू नये म्हणून पथ्य सांगितलेला आहे. त्रास द्यायला कोणताही वैद्य बसलेला नाहीये, तुम्हाला बरं करायला बसलेला आहे. आणि त्यामुळे 4 गोष्टी छडी लागे छमछम विद्याई घमघम जसं आहे ना तसं हे पथ्य जर बरोबर तुम्ही केलं तर तुमच्या आजाराचा जोर जो आहे तो पटकन पहिल्या दिवशी कमी यायला लागतो. आणि लोक सांगतात की 2 दिवसातच मला एवढा फरक कधी पडलेला नव्हता. तर त्याच्या मागे शास्त्राची पूर्वपीठिका आहे ती लक्षात घ्या तुम्ही आणि त्या पद्धतीने तुम्ही वागायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे दम्यासारख्या आजारावरती तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर तुमच्या जिभेवरती अर्थातच तुमचे जे आहार आहे त्याच्यावरती नियंत्रण असणं हे आवश्यक आहे. अधिक माहिती करून घेऊया, आपण घेतोय छोटासा ब्रेक. सर आता हे दाखवतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती दमा, ॲलर्जी आणि आयुर्वेद याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद चमदग्नी. सरांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं की दम्यावरती जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर तुमच्या जिभेवरती नियंत्रण हे आवश्यक आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं तसं मला असं वाटतं बहुतेक पेशंट करून बघतच असेल. पण आज तुम्ही इथे या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत, आपण हिरव्या ज्या वनस्पती आहेत त्यांची देखील ओळख करून घेतली आहे. ह्या कशा बरं आपल्याला मदत करतात? बरोबर आहे. आता कसं होतं, बऱ्याच वेळेस नाकाचं हाड वाढतं आणि वाढलं की ते बरेच लोक तासून ऑपरेशन करून घेतात डीएनएसचं आणि पुन्हा तो त्रास होतो. तर तुम्ही एक असं लक्षात घ्या की नाकात तयार होणारा जो शेंबूड आहे तो म्हणजे मांस धातू तयार होतात असताना रक्तापासून तयार होणारा तो बाय प्रॉडक्ट आहे. हे तुम्हाला नाकामध्ये आजाराचं मॅनिफेस्टेशन दिसते पण त्याचं उत्तर यकृतामध्ये असतं. यकृतामध्ये रक्ताचं मूलस्थान ते झालेलं आहे. रक्तातून मांस तयार होत असताना जो घाण प्रॉडक्ट तयार होतो तो म्हणजे नाकातला मळ आहे आणि त्याच्यामुळंच तुमच्या नाकाच्या हाडाला सूज येत असते. बऱ्याच वेळा मार लागलेला असतो त्यामुळे सूज असते. बऱ्याच वेळा हाडं वाढण्याचा जो रेट आहे तो नाकाचा हाड इतर हाडांच्या पेक्षा फास्ट वाढतं. बऱ्याच वेळा गरुडासारखं नाक असण्याची लोकांची अनुवंशिकता असते. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ॲडिनॉइड्स वाढणं वगैरे लहान मुलांच्या जे घडतं त्याच्यामुळं पोस्ट नेझल ड्रीप वाढून मग दमा लागण्याची शक्यता असते बऱ्याच लोकांना. बऱ्याच जणांना आतमध्ये पॉलिप्स येतात. तर हे प्रकरण एवढं त्रासदायक आहे की त्याच्या नाकामध्ये झालेला परिणाम जो आहे तो फुफ्फुसावरती येत असतो व्हाया यकृत. तर त्याच्यासाठी बाहेरून लावण्याचा एक लेपाचं औषध मी तुम्हाला सांगतो आणि ते जर तुम्ही केलं तर 5 ते 6 महिन्यामध्ये डीएनएस जो आहे तो नॉर्मल होतो आणि त्या माणसाला ऑपरेशनची गरज पडत नाही. याच्याबरोबर मांसपाचक नावाचं औषध घेऊन आरोग्यवर्धिनी पोटात जर घेतली तर तुमच्या शरीरातला मांस धातूही चांगला होतो, रसही चांगला होतो, रक्तही चांगलं होतं आणि नाकाचं हाड वाढलेलं कमी येतं. तर त्यासाठी इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत, त्या मुद्दामून मी तुम्हाला दाखवतो. ही पहिली जी वनस्पती आहे ही कोंबडनखी किंवा वेणी मूळ म्हणून उजव्या हातामध्ये तुम्हाला माझ्या या दिसेल आणि डाव्या हातामध्ये ही जी वनस्पती आहे ती म्हणजे आंबे हळद आहे. तर आंबे हळद, कोंबडनखी, वेखंड, सुपारी आपली नेहमीची असते ती आणि सुंठ ह्याचा उगाळून कपाळावरती लेप लावायचा असतो. कपाळावरती तो लेप कुठं लावायचा तर आपलं पूर्ण कपाळ आणि नाकाची दोन्ही बाजू, इथं मॅक्झिलरी सायनस असतात, वरती फ्रंटल सायनस असतात आणि त्याचा ड्रेन जो आहे तो आपल्या
नाकामध्ये असतो. बाहेर जसं पोकळी आहे आणि अवकाश आहे आणि त्याच्यात ढग येतात, तसं आपल्या नाकामध्ये आतमध्ये कफ येत असतो. पुरुषोम लोकसंहिता हा सिद्धांत आहे की आपल्या शरीरातलं हे अवकाश आहे आणि आतले ढग म्हणजे तो कफ आहे. त्यामुळे बाहेर मळब आली की दमेकरी लोकांना त्रास व्हायला लागतो. तर अशा लोकांनी हा लेप जर रोजच्या रोज रात्री केला आणि सकाळी धुवून काढला तर 5 ते 6 महिन्यामध्ये नाकामध्ये हाड वाढणं, पॉलिप्स तयार होणं हे प्रकरण कमी होतं. नाकातले जे पॉलिप्स आहेत ते सुद्धा मांसापासून उत्पन्न आहेत. मांसपाचक नावाचं औषध यायचं आणि हरितकी म्हणजे हिरडा जो आहे त्याचा काढा आणि त्याच्यात थोडंसं मुरचुदाची पावडर टाकून नाक धुण्याचा एक प्रकार सांगितला आयुर्वेदात. तसं केलं तर ते पॉलिप विदाऊट ऑपरेशन गळून पडतात आणि पुन्हा उत्पन्न होत नाही. तर एवढा चांगला प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आता इथं दुसऱ्या काही वनस्पती आहेत त्या बघणं खूप इष्ट आहे. हे हळकुंड जे आहे ना ह्याची पावडर करायची आणि 1 चमचा हळकुंडाची पावडर आणि 1 चमचा सीतोपलादी चूर्ण हे 1 फुलपात्र गोमूत्रामधून घ्यायचं रोज सकाळी. तर त्यांनी कोठा साफ होतो आणि तमकेतू विरेचनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तमक श्वास किंवा श्वासामध्ये विरेचन उपयोगी पडतं. हे जर केलं गेलं 3 वर्ष सलग तर 4थ्या वर्षापासून दम्याचा त्रास होत नाही. किंबहुना मला दमा आहे हे लोक विसरून जातात. इतकं हे उत्तम औषध आहे. आता 1 फुलपात्र गोमूत्र घेणं जे आहे ते लोकांना किळसवाणं वाटतं, पण कॅन्सरपासून HIV व्हायरल लोड जे आहे त्याचा रेशो चांगला करण्यापर्यंत आपल्याला याचा उपयोग होतो आणि स्थूलपणापासून व्याधीपर्यंत यांनी त्रास जातात. तर 1 फुलपात्र गोमूत्र हे 4 पदरी फडक्यावरनं 9 वेळा गाळून घ्यायचं. तर ही फिल्ट्रेशनची जी ऍक्शन आहे ती किडनीपर्यंत त्या गोमूत्राला घेऊन जाते आणि डिटॉक्सिफिकेशन शरीराचं खूप चांगलं होतं. आणि विरेचन ही ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेस आहे. त्यांनी संपूर्ण शरीर जे आहे ते शुद्ध होतं. गोमूत्राचा आपल्या मनावरती परिणाम येतो धर्मशास्त्रानुसार. आणि दमेकरी माणसाला सायकोलॉजी स्ट्रेस टेन्शन आले की लगेच फुफ्फुसामध्ये आवाज यायला लागून दमा लागतो. तर हे तर ह्या औषधाने पूर्णतः निघून जातं. सर खरं तर हल्ली गोमूत्र मिळणं हे तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये. कारण जर असं आपण म्हटलं की गावाला ज्या गायी होत्या त्या व्यवस्थित हिरवा चारा वगैरे खात असे, पण त्या शहरामध्ये ज्या आपल्याला गायी मिळत आहेत तर त्या काय काय खातात ते आपल्याला माहिती नाही आणि ते गोमूत्र पिणं म्हणजे आपल्याला अपायकारक आहे असं म्हटलं जातं. तसं त्याऐवजी गोमूत्राचा अर्क वगैरे काही मिळत असतो, ते वापरलं तरी चालू शकतं का? कसं आहे माहिती का, आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागून ते मिळवायचा प्रयत्न केल्यानंतर व्यवस्थित मिळू शकतं. आता पुण्या मुंबई सारख्या बऱ्याच ठिकाणी दुधाच्या ऐवजी गोमूत्राची सुद्धा रतीब लोक लावतात. आणि तुम्ही लोकांनी जर गवळ्याला विचारायला सुरुवात केली ना तर तो आणून द्यायला सुरुवात करतो. आणि ह्या पद्धतीने गायीचं संगोपन होणार आहे. जे आपल्या ज्या भारतीय गायी आहेत, गिरच्या गायी आणि इतर साध्या ज्या गायी आहेत आपल्या, त्यांची पैदास ह्या हिशोबाने तर वाढायला लागेल. तर तुम्ही डिमांड करा म्हणजे तुम्हाला ते मिळायला लागेल अशी परिस्थिती आहे. तर अजून इतका खराब झालेला नाही आपला भारत देश की गायीवरती आपण खूपच अत्याचार करू असं. आणि तुम्ही जरा मागे लागला तर शेतकरी तुमच्यासाठी ते गाय पाळायला लागतील. आणि बरेच लोक कुत्री मांजरी जे लेपटाळत बसतात घरी, त्याच्या एक बछडं घ्यायचं गायीचं आणि त्याचं तुम्ही सगळं करा ना, तुम्हाला पुण्यही मिळेल, गोमूत्रही मिळेल, शेणही मिळेल. शेणाचा आणि गोमूत्राचा आंघोळीसाठी जर वापर केला गेला आणि ती गाय जर फिरती असेल, तिला आजारपण जर नसतील तर तुम्हाला त्याचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे. तुम्ही केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह खाऊन जे शरीर बिघडून घेतलेलं आहे ते त्यातून निघणार आहे. तर कुत्र मांजर पाळण्यापेक्षा गाय पाळणं हे भारतीय लोकांनी याचा सुरू करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. खरं तर ह्याचा विचार मला वाटतं बहुतेक प्रेक्षक करतील, कारण तुम्ही त्या योग्य तऱ्हेने आम्हाला सांगितलं आहात, सुचवत आहात. सर अजून आपण कोणत्या वनस्पतींचा वापर करू शकतो? काकडशिंगी नावाची एक वनस्पती आहे. तर हे एक फळ दिसतं पण हे खरं म्हणजे एका किड्याचं घरटं आहे. तर काकडशिंगीचा एक नागरादी योग म्हणून वाघवड संहितेमध्ये आलेला आहे. तर तिळाच्या तेल आणि गुळाबरोबर जर हे औषध घेतलं गेलं तर कोरडा खोकला आणि दमा हे जे प्रकरण आहे ना हे उत्तम पद्धतीने कमी येतं. ह्याच्यावरून इथं मी जळवा आणून ठेवलेले आहेत मुद्दामून. तर या जळवांचा वापर जो आहे तो मगाशी ज्या ठिकाणी ॲक्झिलरी लाईनला मी अग्निकर्म करायला सांगितलं तिथं या जळवा जर लावल्या फुफ्फुसाला दोन्ही बाजूला तर ब्रॉन्किटिसिस आणि एम्फिझिमॅटस लंग असे 2 जे आजार आहेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने कमी करण्यासाठी आपण जळवांचा वापर करतो. छातीवरती सुद्धा अधिपिस्तनम नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी या जळवा लावता येऊ शकतात. नाकाच्या बाजूला सुद्धा नाकाचा हाड वाढलेला असताना आपण जळवा लावू शकतो. याच्या बरोबरीनं आयुर्वेदामध्ये बोराचं बीज आहे ते हिक्का प्रशमन आणि श्वास नष्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ज्यांच्या शरीरामध्ये इंटरस्टेशियल लंग डिसऑर्डर नावाचा आजार होऊन फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी कमी झालेली असते, त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या जरी आत सोडल्या तरी श्वास घेता येत नाही, घुसमट होते आणि संपूर्ण शरीराला त्यांच्या निळेपणा यायला लागतो, पेरिफरल सायनोसिस त्यांना घडायला लागतं. तर अशा लोकांना बोराचं बी आणि सांबर शिंग हे उगाळून जर पोटामध्ये दिलं 21 दिवस आणि संध्याकाळचं जेवण बंद केलं तर त्यांच्या ब्रॉन्कायटिसिससाठी आणि एम्फिझिमासाठी सुद्धा उपयोग होतो. टीबी झालेल्या लोकांना सुद्धा हे औषध खूप उपयोगी पडतं. तर लोकांना ही कल्पना नसते की या आजारासाठी आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे. ह्याच्याबरोबर जर तुम्ही आळशीचं पोटी छातीला केलं आणि योग्य ती औषध आयुर्वेदातून घेतली
तर हा एम्फिझिमा आणि ब्रॉन्कायटिस जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेद बरं करू शकतो. सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना काय सांगाल? आणि अजून एक मध्ये एक सांगू शकता सर, की टॉन्सिल्स काढण्याचे जे प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय, की सर्दी झाली की टॉन्सिल्स काढून टाकले, ह्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो? बरोबर. थोडक्यात. टॉन्सिल्स हे कसं आहे, आपल्या शरीरात वेशीवरचं सैन्य काढल्यानंतर जसं गावाची अवस्था होईल तसं टॉन्सिल्स काढले की पोटाची अवस्था होते, वेगवेगळी इन्फेक्शन होतात, फॅरिंजायटिस होतो, लेटर एजमध्ये तुम्हाला हृदयाचे प्रॉब्लेम, पेरिकार्डायटिस वगैरे त्याला फेस करायला लागतं. तर गंधक रसायन आहे ते आतमध्ये तोंडाला लावण्यासाठी वापरावं किंवा गंधक दुरुती. पोटामध्ये लोकनाथ रस नावाचं एक औषध त्यांनी घ्यावं. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळचं जेवण बंद करून फक्त दूध प्यावं, दुपारी एकदा जेवावं, फळं खाऊ नयेत, इतर वेळेस दूध घेऊ नये. त्याच्याबरोबर प्राणायाम जे आहे त्या कपालभाती आणि अनुलोम विलोम यांचा वापर करावा, अंगाला तेल लावावं आणि मोकळ्या हवेमध्ये फिरण्याचा व्यायाम त्यांनी करावा. एवढं केले तरी दम्यातून मुक्तता होऊ शकते. खरंच सर, तुम्ही जे थोडक्यात आम्हाला सांगितलं आहे त्याचा जर आपण आपला वापर जो आहे तो योग्यपणे आपल्या जीवनामध्ये केला तर नक्कीच आपण दम्यासारख्या आजारापासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.